नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। 2026 ची अग्निवीर भरती जे विद्यार्थी देणार असतील त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। कारण अग्निवीर भरतीचे हॉल तिकीट म्हणजेच ऍडमिट कार्ड हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे आणि हे ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणी येते। कोणाचं ऍडमिट कार्ड आलेलं आहे, कोणाचं यायचं बाकी आहे। ज्यांचं आलं नाही त्यांना असं वाटते आपला फॉर्म रिजेक्ट झाला काय, आपलं ऍडमिट कार्ड आलं की नाही आलं बाबा। तर आपलं जे की ऍडमिट कार्ड आहे ते स्टेप बाय स्टेप जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरून कशा पद्धतीने डाउनलोड करायचं त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून ऍडमिट कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचंय ते तुम्हाला कळणार आहे आणि अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना प्रॉब्लेम येणार नाही। तर सगळ्यात पहिले स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय। वेबसाईट वरती गेल्यानंतर अशा पद्धतीनं पहिलंच पेज तुमच्या समोर येणार आहे। आता पहिली बाजू इथं सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या, तुमचे ऍडमिट कार्ड तुमच्या परीक्षेच्या तारखेनुसार येणार आहे। म्हणजे तुमची परीक्षा जर तुम्ही शिपाई फार्मासाठी, हवालदारसाठी जर त्या ठिकाणी जेसो रँकचे जे असतात, ग्रॅज्युएशन वरती काही पोस्ट असतात, तिथे तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमचे ऍडमिट कार्ड 15 मे 2026 ला संध्याकाळी विनिंगला आले, बरोबर आहे। पण शक्यतो आपले मुलं इथं नसतात, आपले मुलं जीडी मध्ये, टेक्निकल मध्ये, त्याचबरोबर त्या ठिकाणी ट्रेड्समॅन मध्ये अशा प्रकारे असतात। अग्निवीर जीडी, अग्निवीर ट्रेड्समॅन 10th पास वरती यांचे जे काही ऍडमिट कार्ड आहे ते 18 मे ला आलेले, पण कोणाचे, ज्यांची परीक्षा 1 जूनला आणि 2 जूनला असणार आहे त्यांचे 18 मे ला असणार आहे। पण तुमची परीक्षा जर 3 मे, 4 मे, 5 मे, 8 मे, 9 मे, 10 मे अशा पद्धतीनं जर तुमची परीक्षा असणार आहे त्या ठिकाणी, सॉरी मे नाही हा, जून, 3 जून, 4 जून, 5 जून अशा पद्धतीनं जर तुमची परीक्षा असेल तर तुमचे जे काही ऍडमिट कार्ड आहे ते या तारखेनुसार येणार आहे। ज्यामुळे ज्यांचे ऍडमिट कार्ड आले नसतील त्यांची परीक्षा पुढे असणार आहे। त्यामुळे घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका, अभ्यासावरती सध्या फोकस करायचंय। तुमचे ऍडमिट कार्ड ज्यावेळेस येणार असेल त्यावेळेस तुमच्या मेलला मेसेज येईल, तुमच्या नंबरला सुद्धा मेसेज येणार आहे, जो नंबर तुम्ही लिंक केला असेल। त्यामुळे सध्या पॅनिक व्हायचं नाही, घाबरून जायचं नाही आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला या भानगडीमध्ये शक्यतो पडायचं नाही। ठीक आहे, आलं लक्षामध्ये। आता डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं, इथे एक ऑप्शन दिलेलं आहे बघा, डाउनलोड सीईई ऍडमिट कार्ड, याच्यावरती क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक करण्या अगोदर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचंय, जास्तीत जास्त सराव करायचा आहे, मॉक टेस्ट सोडवायची आहे। कारण आपल्याला या सगळ्या गोष्टीपेक्षा परीक्षा पास होणं महत्त्वाचे असणार आहे। डॉक्युमेंट, मैदानी, मेडिकल या सगळ्या गोष्टी नंतरच्या असतात, सिलेक्शन सुद्धा नंतरचं असतं। त्या अगोदर आपल्याला एक परीक्षा पार करायची असती आणि या परीक्षेसाठी तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील, सराव चांगला होऊ द्यायचा असेल तर त्यासाठी ही टेस्ट सिरीज नक्की तुम्ही घेऊ शकतात। 20 फुल टेस्ट आपण देतोय, 1 ते 50 प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा मिळणार आहे। फक्त 50 रुपयामध्ये एकूण 20 फुल टेस्ट तुम्हाला मिळणार आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त टेस्ट सोडवायचे असतात, स्वतःच्या अभ्यासाचं अनालिसिस करायचं असतं, काय माझं चुकतंय, कुठं सिली मिस्टेक होत आहे माझ्या, काय सुधार मला करता येईल, एक एक मार्क कसा वाढवता येईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या टेस्ट सिरीज मधून कळणार आहे। टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून ठेवा। सगळ्यात पहिली स्टेप कळाली, इथं डाउनलोड सीईई ऍडमिट कार्ड याच्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर असं दुसरं पेज तुमच्याकडे ओपन होणार आहे। इथं तुम्हाला JIA रोल नंबर टाकायचा आहे। आता तुमच्याकडे प्रिंट दिली असेल, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता, जिथून भरला होता तिथून तुम्हाला एक प्रिंट मिळाली असेल बघा, तर सगळ्यात वर अशा पेज वरती तुमचा तो JIA नंबर असतो। म्हणजे तुम्ही पुणे एरो मध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर एरो मध्ये आता एका विद्यार्थ्यानं फॉर्म भरलेला आहे तर त्याचा तो नंबर कसा असतो बघा, PUN, त्यानंतर इथं AU, इथं MAH असतं बघा, MAH म्हणजे MAH आपलं जे काही स्टेट आहे त्या स्टेटचा कोड। त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर एरो असेल तर AUR, त्यानंतर 2026, मग इकडे तुमचा 1 2 3 काय जो नंबर असेल तो नंबर। अशा पद्धतीचा जो नंबर असतो तो तुमचा JIA रोल नंबर असतो, तो तिथं टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर इथं तुमचा जो पासवर्ड आहे ती तुमची जन्मतारीख टाकायची आहे। काय सांगतो मी, जन्मतारीख। आणि जन्मतारीख सरळ सरळ कशी टाकायची, समजा माझी जन्मतारीख 7 ऑक्टोबर 2004 आहे तर मी काय टाकणार, 707 टाकायचे, फक्त 7 नी। ऑक्टोबर म्हणजे 10वा महिना, 2004 म्हणजे 2004, याच्यामध्ये कोणत्याही काड्या बिड्या आणायच्या नाही, सरळ सरळ टाकायचं। एकूण किती अंक आले पाहिजे, 8 अंक आले पाहिजे। मग ज्यांचं सिंगल डिजिट असणारे समजा 8 9 5 4 त्यांनी 0 अगोदर जोडायचं आहे।
ठीक आहे, आलं लक्षामध्ये. ज्यांचा महिना जर पहिला असेल, दुसरा असेल तर त्यांनी 01 02 असं करायचं, जेणेकरून तुम्हाला हे पेज मागं घेऊन जाणार नाही. त्यानंतर हा जो कॅप्चा इथं दिलेला आहे याच्यामध्ये नंबर 938 547 तो इथं अशा पद्धतीनं भरायचा आहे. त्यानंतर लॉग इन म्हणायचं. लॉग इन म्हणल्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्ड असा एक ऑप्शन येतो बघा, म्हणजे तुमचा पासवर्ड तिथं चेंज करून घ्यायचा, थोडा स्ट्रॉंग पासवर्ड बनायचा. ठीक आहे, मग तो पासवर्ड बनवताना तुम्ही काय करू शकता, PASS पास @ इकडं काहीतरी क्रमांक, नाहीतर माझं नाव श्रीराम आहे तर SHR @ 11 12 13 अशा पद्धतीनं मी पासवर्ड बनवणार. तसा तुम्ही तुमचा स्वतःचा बनवून घ्यायचा आहे. इथं तुमचा GIA रोल नंबर टाकायचा. टाकल्यानंतर इथं आपला पासवर्ड टाकायचा. पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा भरायचा, लॉग इन म्हणायचं. जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर फॉरगेट पासवर्ड म्हणायचं. पण जन्मतारीख सगळ्यांना माहितीच असते. सुरुवातीला फक्त तुम्हाला जन्मतारीखच टाकावं लागणार तिथं. ही प्रोसेस केल्यानंतर तुमची जी की पुढची प्रोसेस आहे बघा, ती कशावर जात असते, पासवर्ड चेंज करण्यावरती. मग इथं तुमचा जो तो नंबर आहे PUNGI नंबर तो टाकायचा. त्याच्यानंतर जुना पासवर्ड म्हणजे तुमची जन्मतारीख येणार. तुम्हाला नवीन जो पासवर्ड टाकायचा आहे तो इथं टाकायचा. तोच पासवर्ड इथं सुद्धा टाकायचा, कन्फर्म करायचा. त्यानंतर इथं कॅप्चा टाकायचा जो दिलेला आहे तो, आणि इथं चेंज पासवर्ड वरती क्लिक करायचं. चेंज पासवर्ड म्हणल्यानंतर तुमचा पासवर्ड चेंज होणार आणि तुमचं पुढचं पेज येणार आहे बघा, ऍडमिट कार्ड डाउनलोड करा. ठीक आहे, स्टेप 4 मध्ये तुम्हाला डबल लॉग इन करावं लागू शकतं. मग परत लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर आता कोणता पासवर्ड टाकायचा, तुम्ही चेंज केलेला पासवर्ड टाकायचा आहे. तो पण जर विसरले तर तिथं म्हणायचं फॉरगेट पासवर्ड. फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर काय येणार, त्या ठिकाणी तुमचा GIA नंबर टाकायचा. तो टाकल्यानंतर तुमच्या मेलला मग तुमचा पासवर्ड येणार आहे परत, मग तो टाकायचा. आलं लक्षामध्ये, अशा पद्धतीनं. त्यानंतर इथं परत लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड ऍडमिट कार्ड असा ऑप्शन येणार. तो ऑप्शन आल्यानंतर इथं अशी माहिती असणार आहे बघा, इथं असणार ऍडमिट कार्ड डाउनलोड. मग इथं क्लिक केल्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड फायनली डाउनलोड होणार आहे आणि ते डाउनलोड होऊन तुमचं मग इथं अशा पद्धतीनं ऍडमिट कार्ड दाखवणार. त्या ऍडमिट कार्ड वरती तुमचा इकडे फोटो असणार आहे, इथं माहिती दिलेली असणार आहे. खाली तुमची परीक्षा कोणत्या सेंटर वरती आहे, कोणत्या तारखेला आहे, कोणत्या शिफ्ट मध्ये, सगळी माहिती तुम्हाला इथं दिलेली असणार आहे. त्यानुसार तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. परीक्षा देताना घाबरायचं नाहीये. अजून ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना कोणती अडचण आली तर कमेंटमध्ये विचारायचं आहे. तुमच्या प्रत्येक कमेंटला आपण रिप्लाय देऊ, जेणेकरून तुमची ही महत्वाची चूक व्हायला नको त्याच्यामध्ये डाउनलोड करताना, किंवा डाउनलोड करताना तुम्हाला अडचणी यायला नको. म्हणून कमेंटमध्ये नक्की तुम्ही विचारू शकतात. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय तर तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचे, आणि ज्या वेळेला तुमच्या मेलला मेसेज येईल, नंबरला मेसेज येईल, त्यावेळेस तुम्हाला ते डाउनलोड करायचे आहे. पॅनिक व्हायचं नाही. यानुसार तुमचे ऍडमिट कार्ड येणार आहेत. जर तुमच्या मित्राचा आला असेल आणि तुमचं आलं नसेल तर लक्षात ठेवा की तुमची परीक्षा थोडी लेट असणार आहे, त्याची अगोदर असणार आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. घाबरू नका, पॅनिक होऊ नका, शांत डोकं ठेवा, कारण परीक्षा जवळ आलेली आहे. अभ्यास चांगला चालू ठेवा. तुमच्या सिलेक्शन पर्यंत, तुमचं जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत आपण तुमचा तशा पद्धतीने सराव करून घेणारी, अपडेटच्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचंय. शेवटच्या काळामध्ये ज्यांना जास्तीत जास्त सराव करायचा असेल ते ही टेस्ट सिरीज नक्की घेऊ शकतात. 20 फुल टेस्ट तुम्हाला मिळणार आहे 50 रुपयामध्ये. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळणार. तुम्ही जसं अग्निवीर भरतीचा ऑनलाईन पेपर सोडवत असतात तशाच पद्धतीनं तुम्हाला हा पेपर सुद्धा सोडवता येणार आहे. आला लक्षामध्ये. अजून कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात की कशा पद्धतीनं अजून ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं. कळालं नसेल तर नक्की मेसेज करा. तुमच्या प्रत्येक मेसेजला आपण रिप्लाय देऊया. किंवा अग्निवीर भरतीचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे, भरल्यानंतर तुमचं जे काही ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना जी प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल ती प्रॉब्लेम कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. जय हिंद.